घेईत्या खंडोबाचं नाव, घेईत्या खंडोबाचं नाव, देव तो धावतो रे खंडोबा पावतो. देव तो धावतो रे खंडोबा पावतो, देव तो धावतो रे खंडोबा पावतो. मन ठेवणे दुर्भा घेईत्या खंडोबाचं नाव, अरे तो धावतो रे खंडोबा पावतो, अरे तो धावतो रे खंडोबा पावतो, अरे तो धावतो रे खंडोबा पावतो. निश्चित पावते तो, फक्त त्याच्यावर भरोसा ठेवा लागते. हा तो पावला आमच्या नागेश दादाला. हा नागेश दादा वसंतकर, नागेश दादाला शेठ म्हणतात. शेठ हा एक आमच्या वसंतकर परिवाराचा स्वाभिमान असते ना. हो कशामुळं या पुण्यात आले आणि पुण्यात येऊन इमानी इतबारी सेवा केली, त्या सेवेचं फळ भेटलं म्हणून नागेश दादा शेठ झाले. पुण्यात येणारा हा कमी नाही. नागेश दादाचे मागच्या वर्षीचे शब्द आहे, पण त्याच्यासाठी त्या देवावर भक्ती ठेवा लागणार आहे. आपल्याला इमानी इतबारे काम करावं लागणार आहे. देव तो धावतो रे खंडोबा पावतो, देव तो धावतो रे खंडोबा पावतो, देव तो धावतो रे खंडोबा पावतो. मन घेऊन दुर्भा घेईत्या खंडोबाचं नाव, अरे तो धावतो रे खंडोबा पावतो, अरे तो धावतो रे खंडोबा पावतो, अरे तो धावतो रे खंडोबा पावतो. नाशिक संघ आहे ना, गुरुबाई नाशिक. एक दोन तीन पौष पुनवेला यात्रा भरते देवाची मोठी हो, देवाची मोठी हो, देवाची मोठी. ती यात्रा भरते जेजुरी मध्ये पुण्याच्या शेजारी. कारण जेजुरी ही पुण्याच्या शेजारी आहे आणि तुम्ही विदर्भातले या ठिकाणी आले, किती भाग्यवान आहे. अक्षरशः देवाच्या शेजारी म्हणून म्हणताय. पौष पुनवेला यात्रा भरते देवाची मोठी हो, देवाची मोठी हो, देवाची मोठी. भाविक भक्ताची नाटी होईल दर्शनासाठी हो, दर्शनासाठी हो, दर्शनासाठी. या जेजुरीमध्ये आणि 30 दाटी आज आमच्या भोसरीमध्ये वस्तीमध्ये. भावी भक्ताची नाटी होईल दर्शनासाठी हो, दर्शनासाठी हो, दर्शनासाठी. महाराज किती आयोजन चांगलं आहे. सामूहिक वधूवर परिचय मिळावा, स्नेह मिळावा आणि गुणगौरव सोहळा आणि त्यामध्ये खंडोबा देवाचं जनजागरण. आणि या खंडोबा देवाच्या जनजागरणाले अरे 10 वाजतापासून या अहिल्या मातेच्या दरबारामध्ये हे वाचनालय खोललं. हे वाचनालय किती कामाचं आहे. हे अभ्यासिका किती कामाची आहे. या अभ्यासिकामध्ये पोरं अभ्यास करतात, मुली अभ्यास करतात आणि त्याचा दाखला मिळाला. मगाशी सांगितलं नागेश दादानं की 14 विद्यार्थ्यांचा जे बेकार झाला, विजय मिळाला, म्हणजे निश्चित नोकरी लागली त्यांना या 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 वाचनालयातून. हो या अहिल्या देवी अभ्यासिकेमधून 14 पोरं नोकरीला लागले, म्हणजे पहा किती भाग्य आहे. म्हणून कमी आहे का हा दरबार नाही. म्हणून म्हटलं आणि सकाळपासून जेवण चालू आहे. 11 वाजतापासून जेवण सुरू झालं. डबल स्वयंपाक करायला लागून राहिला. किती या लोकांचं श्रेय आहे. 5-5, 10-10 हजार रुपये वर्गणी देऊन राहिले. मामूली आहेत का हे. जीवनात कमी पडणार नाही सज्जन हो तुम्हाला. म्हणून म्हटलंय भावी भक्ताची नाती होईल
जिथं हा? सत्कार केला तिथेही केला ना. सर्वच कार्य पार पडलं पाहिजे. तेव्हा रात्री आला तरी येणार असं होईल का मला? किती उदरी तो भंडार त्या जेजुरीमध्ये आणि तोच भंडार आमच्या भोसरीमध्ये, फुगे वस्तीमध्ये, या अहिल्या देवीच्या दरबारामध्ये. किती उदरी तो भंडार कपतून पुण्याचा झणकार, देव तो धावतो रे खंडोबा पावतो, देव तो धावतो रे खंडोबा पावतो, देव तो धावतो रे खंडोबा पावतो. मन ठेवून दृढ भाव जरी त्या खंडोबाचा नावावर तो धावतो रे खंडोबा पावतो, अरे तो धावतो रे खंडोबा पावतो, अरे तो धावतो रे खंडोबा पावतो. हा खंडोबा देव नुसतं धनगरायचाच नाही, या ठिकाणी किती अदर कास्ट लोक आलेले आहे. हो, या ठिकाणी जीवन नावाचा पोरगा येला काय रे. हा, या जीवन नावाच्या पोराची सलून आहे महाराज, म्हणून हा धनगराचाच नाही, म्हणून गीतामध्ये वर्णन केलेलं आहे. धनगराचाच नाही, देव तो सर्व जनाचा आहे, हो सर्व जनाचा आहे, हो सर्व जनाचा आहे. माणसाने बाजूला घेऊन जेजुरात राहे, हो जेजुरात राहे, हो जेजुरात राहे. भक्तासाठी तो उभा, बघा त्या मंदिरी शोभा त्या जेजुरीमध्ये आणि आज आमच्या भोसरीमध्ये, पुणे शहरामध्ये, या फुगे वस्तीमध्ये भक्तासाठी तो उभा, बघा या दरबारी शोभा, देव तो धावतो रे खंडोबा पावतो, देव तो धावतो रे खंडोबा पावतो, देव तो धावतो रे खंडोबा पावतो. मन ठेवून दृढ भाव खंडोबाचं नाव, अरे तो धावतो रे खंडोबा पावतो, अरे तो धावतो रे खंडोबा पावतो, अरे तो धावतो रे खंडोबा पावतो. पहा सज्जन होतो, कोणा कोणाला पावला. उमाजीला पावला तो घ्या पावून इतिहास, हो पावून इतिहास, हो पावून इतिहास. शूरवीर उमाजी नायकाला पावला. अरे तो उमाजी नायकाचा एवढा भाव त्या खंडोबा देवावरती होता, त्या उमाजी नायकानं अक्षरशः आपल्या दंडा भुजा चाकवानं अशा चिरल्या आणि त्यामध्ये हा खंडोबाचा भंडार माखून दिला. म्हणजे हळद आणि वज्र शरीर झालं. शरीरात मैदानात जर उतरायचा भंडार माखायचा आणि येळकोट म्हणून मैदानात उडी घ्यायची, जीवनात अपयशी ठरला नाही, एवढा भाव त्या उमाजी नायकाचा होता. म्हणून आज जर आपण जेजुरीला गेलो तर 9 लाख पायरीवरती खुराट पुरावा आहे उमाजी नायकाचा. म्हणून म्हटलंय उमाजीला पावला तो घ्या पावून इतिहास, हो पावून इतिहास, हो पावून इतिहास. मैदानी तो ऐकत नव्हता खरोखर गुन्हास, हो खरोखर गुन्हास, हो खरोखर गुन्हास. बघून घ्या मार्तंड पुराण. कुणाला जर शंका जर असेल माझ्या बोलण्यावरती, बघून घ्या मार्तंड पुराण. पुन्हा कुणाला दिलं तर या खंडोबा देवानं पुन्हा कुणाला दान दिलं, याच्यासाठी मार्तंड पुराण वाचा लागेल. याच्यासाठी अभ्यासिकेमध्ये जा लागेल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता वाचा लागेल. याच्यासाठी मगाशी एका पुस्तकाचं विमोचन झालं. हे म्हणा, हे म्हणा, हे पुस्तक वाचा लागेल. कारण तुकोजी बाबांनी मी मनाला ध्यान दिला होता. म्हणा रे हो म्हणा, ध्यास धर हरीचा, विसरूनी लक्ष विषयाचे.
हे म्हणा म्हणून म्हटलंय बघून घे मार्तंड पुराण हे म्हणा विसरून लक्ष विषयाचे हा. इकडे तिकडे लक्ष न देता अरे क्या बात त्या खंडोबा देवाच्या चरणी लीन होय मग एक पोरोची मस्त आवाज आहे. बघून घे मार्तंड पुराण पुन्हा कुणाला दिलं दान देव तो धावतो रे खंडोबा पावतो देव तो धावतो रे खंडोबा पावतो देव तो धावतो रे खंडोबा पावतो खंडोबाचं नाव अरे तो धावतो रे खंडोबा पावतो अरे तो धावतो रे खंडोबा पावतो अरे तो धावतो रे खंडोबा पावतो. पावला उमाजी नाही का रे अटिप्पा कोणाला पावला सांगा शाही एक वेळा औरंगजेबाने केला किल्ल्यावर हल्ला हो केला किल्ल्यावर हल्ला हो केला किल्ल्यावर हल्ला लुटून घेऊन जाऊ आपण खंडोबाचा गल्ला हो खंडोबाचा गल्ला हो खंडोबाचा गल्ला. औरंगजेब बादशाह होता अभिमानाच्या हारी गेला. दरवर्षी या ठिकाणी नागेश दादा वेगळा वेगळा विषय राहणार आहे. त्या औरंगजेब बादशाची नजर गेली तुळजापूरच्या आई भवानीच्या मंदिरावरती कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरावरती अरे नवे नवे पंढरीच्या विठोबाच्या मंदिरावरती आणि मैं देखता हूं कितना बलवान आहे ओ खंड्या. आता नजर गेली त्या जेजुरीवरती म्हणून तो खंड्या सोपा सापा नाही याच्या नांदी नका लागू. याच्या दोन नांदी लागला त्याला उद्ध्वस्त केलं. त्याच्या चरणी लीन व्हा नतमस्तक व्हा. त्या औरंगजेब बादशाला अद्दल घडवली. त्याचं सैन्य काही भागूबाई सारखं पळून गेलं काही बेहोश झाले काही मेले. त्या किल्ल्याचा किल्लेदार यशवंतराव होता. याच्यासाठी वाचन करावं लागणार आहे आणि वाचन करण्यासाठी आमच्या गावात वाचनालय खोला लागणार आहे. आमच्या गावात अभ्यासिका लागणार आहे. म्हणून धन्य झाले हे राजमाता अहिल्यादेवी वैधर्मीय ट्रस्ट धनगर समाजाचे ट्रस्ट धन्य झाला आपल्या भोसरीमध्ये पुणे शहरामध्ये. एक वेळा औरंगजेबाने केला किल्ल्यावर हल्ला हो किल्ल्यावर हल्ला हो केला किल्ल्यावर हल्ला लुटून घेऊन जाऊ आपण खंडोबाचा गल्ला हो खंडोबाचा गल्ला हो खंडोबाचा गल्ला असं म्हणतात. खंडोबा देव चेता संस्थेत आले जागृत झाले जागृत खंडराव. त्या औरंगजेबाला नाक घासायला लावलं कान पकडायला लावलं. माय नांदी नको लागू आणि तुम्हाला सारे आव्हान आहे याच्या नांदी नका लागू आणि दुसऱ्या इकडे उकडे नांदी नका लागू. सरळ सरळ त्या खंडोबा चला झाले जागृत खंडराव. आज 26 जानेवारी आहे नागेश दादा म्हणून बरोबरी आहे नाहीतर तुम्हाला तर दिसले असते. पण तो देव बी बरोबर करते. पा कशी 26 जानेवारी आणली सारो बंद आहे. झाले जागृत खंडराव मल्लू खान दिलं नाव. बाबा रे हो तो मल्लू नाहीये मल्लू खान आहे मल्लू खान. कोण म्हटलं कोणाले माझे भाऊ त्या खंडोबानं म्हटलं औरंगजेब बादशाले मल्लू नाही हो मल्लू खान आहे मुसलमान बादशाने दिलेले शब्द. झाले जागृत खंडराव मल्लू खान दिलं नाव देव तो धावतो रे खंडोबा पावतो
देव तो धावतो रे खंडोबा पावतो देव तो धावतो रे खंडोबा पावतो मन ठेवून जुळवा देवीच्या खंडोबाचं नाव अरे तो धावतो रे खंडोबा पावतो अरे तो धावतो रे खंडोबा पावतो अरे तो धावतो रे खंडोबा पावतो पावलाच्या औरंगजेब बादशाहले अधिक पा कोणाकोणाले पावला तुम्ही म्हणसाल का हो रातभर सांगते काय पावला झालं शेवटच्या कडव्यात आहे हो कारण सांगतो तो रातभर बी कोणाकोणाले पावला तर पण हे बाकीचे येला तिकून हो आमचे निंबा भाऊ आले गोविंदा भाऊ आले सारी मंडळी येला हा. आमचे प्रकाश भाऊ आले टाकर खेळवरून भला मोठा कार्यक्रम असते एखाद्या कार्यक्रमावर नागेश दादाले आमंत्रित करा प्रकाश भाऊ बोलले आणि श्रीराम भाऊ कुंडे यांनाही आमंत्रित करा हो हो फार शेवटच्या कळव्यामध्ये गाणे करतील जोरात काही नाही. सहदेवाला पावला म्हणून आली तो भरता गाणार होली तो भरता गाणं होली तो भरता गाणं जसे हे जुने कवी आहे या लहान लहान पोराईले माहित नाही श्रीराम भाऊ कवी आहे यांच्याच लेवलचं एक आमचं होलसेल किराणा आहे शेगाव निवासी माझे मावस भाऊ आहेत हो त्या होलसेल किराण्यातला हा माल आहे आणि हा राजमाता अहिल्यादेवी वैदर्भीय धनगर समाज ट्रस्ट मध्ये या ठिकाणी वाटप चालू आहे म्हणून म्हटलंय बसा बसा सहदेवाला पावला म्हणून आली तो भरता गाणं होली तो भरता गाणं होली तो भरता गाणं खंडोबाच्या कृपेनं मिळे ठाई ठाई मान हो ठाई ठाई मान हो ठाई ठाई मान मगाशी या ठिकाणी आमच्या नादेड दादाच्या टीमनं माझा सुद्धा या ठिकाणी योग्य तो सन्मान केला सज्जन हो याबद्दल मी सुद्धा तुमचा ऋणी आहे माझी लायकी नसताना सुद्धा हा मगाशी नागेश दादा म्हणत काका तुम्ही पण बोला म्हटलं नाही मला वेळ आहे ना या ठिकाणी मंच पुरा भरेला यायचं ऐकू द्या आपल्याला वेळ आहे रात्री म्हणून मला मी थांबून गेलो स्वतःहून हो नागेश दादा माझे मी त्यांचा काका आहे या ठिकाणी बसलेले आमचे पुंडलिक भाऊ आहेत आमचे ज्येष्ठ बंधू आहेत वसतकार परिवारातील निंभोरा जळगाव या ठिकाणी आमच्या वहिनी साहेब सुद्धा आलेले आहेत पहा काय काय त्यांच्या मनामध्ये मी मगाशी मोबाईल लावायला गेलो आतमध्ये आणि वहिनी साहेबांना महिला मंडळी बसलेल्या आता आतमध्ये खोटं नाही वहिनी या ठिकाणी हजर आहेत आमच्या वहिनी साहेब त्या बायाले म्हणून झाले गाव यंदा ते भरत वाणी झाले गाव ते तळेगावचे आणि तेवढ्यात मी त्यांच्याजवळ मोबाईल लावले सांगा महाराज अरे बापा वहिनी साहेब म्हणून नागे दादाची आई बापा खंडोबानं किती आयुष्य दिलं तुम्हाला म्हटलं कसं आताच तुमची आठवण काढली म्हटलं ठीक आहे वहिनी दर्शन घेऊ द्या हो कारण तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या जसा नागेश दादाच्या पाठीशी तुमचा आशीर्वाद नागेश दादाचा पूर्ण वसतकार परिवार निंबोऱ्यातला या ठिकाणी येऊन राहिला नागेश दादाची ही टीम आहे या ठिकाणी संपूर्ण जय्यत टीम आहे त्या टीमचे सुद्धा या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन माझ्या संचाच्या वतीने म्हणून म्हटलंय अभिमानानं नाही सांगत स्वाभिमानानं कारण अभिमानावाले तर लय गेले वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लोहर की बरखामध्ये लिहितात अभिमान मत करा दमी मैं हूँ भला मेरा ही भला अभिमान मत करा दमी मैं हूँ भला मेरा ही भला अरे कुछ सोचे अपने मग्ज में किसी का अहम जग में चला अरे रावण छरी की सुर की मुंडी जमीन में घुस गई पर जिंदगी का नाश हो तो बात आखिर फंस गई वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय पुण्य श्लोक अहिल्या देवी की जय येळकोट सज्जन हो सारेगा येळकोट मल्हार होतो तो घोड्यावरती स्वार
तुमच्यासाठी सर्वांसाठी पण कधी कसं राहा लागणार आहे निपक डागी नाही राहा लागणार हा कारण डागी लय आहे निपक फार कमी आहे आता नाव सांगू का त्या डागी डागीचे राहू द्या ना म्हणून सारे गायड कोट बोलला निपक रायासाठी या भरत सारखं हा तुम्ही म्हणसाल का मग भगवी टोपी आहे हातात खंजेरी आहे सारे गायड कोट मल्हार देव तो धावतो रे खंडोबा पावतो देव तो धावतो रे खंडोबा पावतो देव तो धावतो रे खंडोबा पावतो मन ठेवून दृढ व्हा गरीच्या खंडोबाचा खंडोबा पावतो अरे तो धावतो रे खंडोबा पावतो अरे तो धावतो रे खंडोबा पावतो चला वाघमंडळ भेटोल